ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। संजय राऊत यांनी शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ची केली पाहणी। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृह या ठिकाणी बैठक पार पडली। यानंतर संजय राऊत यांनी शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील 1,84,84,000 रोख रक्कम ज्या खोलीमध्ये सापडली त्या 102 खोलीची भेट देऊन पाहणी केली। यावेळी 102 नंबरची खोली बघण्याचा मोह मला झाला म्हणून मी या ठिकाणी आलो। यावेळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की ज्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध चीड आहे त्यांच्यासाठी ही खोली पर्यटन केंद्र म्हणून राज्य सरकारने खुली केली पाहिजे असं वक्तव्य केल्यावर उपस्थितांमधून एकच हशा पिकला। एका खोलीत सापडतात आणि त्यातून 10 कोटी रुपये बाहेर गेले मी तुम्हाला सांगतो। शासकीय विश्रामगृहातली 2 कोटीची खोली मला बघण्याचा मोह झाला म्हणून 2 नंबरी अनिल गोटे साहेबांना घेऊन आलो। तुमची खोली दाखवा आपण ज्या खोलीच्या बाहेर त्यांनी जो आंदोलन केलं 7 तास कारवाई झाली। खरं म्हणजे पर्यटकांसाठी खुली केली पाहिजे।